मला पाडण्याकरता काय काय घडलंय माझ्यापेक्षा जास्त पत्रकार बांधवांना माहित आहे. नानासाहेब काळे सुद्धा एक काळ मोठे दिग्गज नेते म्हणून सोलापुरात वावरलेत. मराठा समाजाचे मोठे नेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात सुद्धा त्यांचं मोठं काम आहे. आता इलेक्शन संपलंय त्याच्यामुळे कुणाशीच आपले मतभेद राहिले नाहीत. एक शिवसैनिक सगळ्याला भारी असू शकते. हे तर आम्ही चौघा आहे. आम्ही नक्कीच महापालिकेमध्ये सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी प्रचंड आवाज उठवू आणि सोलापूरचा विकास करत असताना त्यांनी चांगले काम करत असतील तर नक्की त्यांच्या सोबत राहू. पण जर कुठं चुकीचं होत असेल तर तिथं आम्ही सोलापूरकरांचा आवाज म्हणून त्यांच्या समोर जाऊ. बापू, आपण काल पाहिलंय की प्रचंड मोठा राजकीय संघर्ष तुमच्यामध्ये आणि नाना काळेंमध्ये होता, पण काल दोघंही तुम्ही खुल्या दिलाने भेटलात. पण इथं वातावरण बऱ्यापैकी जरा टेन्स असतं. अशा कालावधीमध्ये तुम्ही इतर कार्यकर्त्यांना किंवा नानांच्या कार्यकर्त्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना या समाजामध्ये दुही पसरू नये किंवा कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी म्हणून काय आवाहन कराल? मी खरंच प्रभाग 7 मधल्या सगळ्याच जनतेला आणि माझ्या खास करून तोरलामगड तालीम असेल, चोपाड असेल, ज्या ज्या माझ्या मित्रपरिवाराने यासाठी परिश्रम घेतले शिवसैनिकांनी, त्यांना मी एवढंच आवाहन करतो. इलेक्शन आज संपलेलं आहे. नानासाहेब काळे सुद्धा एक काळ मोठे दिग्गज नेते म्हणून सोलापुरात वावरलेत. मराठा समाजाचे मोठे नेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात सुद्धा त्यांचं मोठं काम आहे. राजकारण त्यापर्यंत ठीक आहे आणि आता कुणावर टीका करण्यापेक्षा मी एवढंच सांगतो की आता इलेक्शन संपलंय त्याच्यामुळे कुणाशीच आपले मतभेद राहिले नाहीत. आता फक्त आणि फक्त विकासावर बोलू आणि विकासावरच एकत्रित येऊन काम करू. आपण अतिशय आक्रमक पद्धतीनं ही निवडणूक जिंकली आणि एक चेहरा शिवसेनेचा काय असतो हे दाखवून दिलं. विरोधकांनी प्रचंड मोठे हार प्रहार आपल्यावर केले. आपण सडेतोड उत्तर दिलं. या सोलापूर महापालिकेमध्ये आपण 4च जण आहात, तर कशा पद्धतीने पुढची लढाई असेल? ही लढाई सोपी नव्हती, पण मी खास करून सोलापूरच्या सर्व पत्रकार बांधवांचे, सोशल मीडियावर असणाऱ्या प्रत्येक बांधवांचे मनापासून धन्यवाद देतो. मी एखादी गोष्ट बोललो तर दुसऱ्या दिवशी तितक्या ताकदीने त्याच्या प्रतिक्रिया येत होत्या. तुम्हाला माहित आहे की त्याची दखल कुणी कुणी घेतली. राज्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी चालल्या. राज्यात चालल्यामुळं सोलापुरात काही गोष्टींना ब्रेक आला, हे तुम्ही सगळं आहे. पण हे सगळं मी बोललो जरी असलो तर लोकांपर्यंत निर्भीडपणे दाखवण्याचं काम सगळ्या मीडियाने केलंय. तुमचं मनापासून धन्यवाद देतो. जरी मी बोलत असलो तरी मी एकट्याचा आवाज नव्हता, तर त्या सगळ्या सोलापूरकरांचा होता. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. ज्या दिवशी माझी बाईट झाली आणि आपल्या चॅनलवरती ते एका महिलेंनी बघितली, ते माझ्या प्रभागात राहत नव्हते. सैफुल मधनं त्या भगिनी माझ्या घरला आल्या, नवऱ्याला घेऊन सोबत आल्या आणि येताना बुके आणि हार घेऊन आल्या आणि मला घातलं आणि सांगितलं, दादा तुम्ही माझ्या मनातलं बोललात, मला तुम्हाला भेटायचं म्हणून मी खास तुमच्या घरापर्यंत आले. माझी त्यांची कसलीच ओळख नव्हती. मला सगळ्यांनी मला चेहरा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सोलापूरच्या मीडियाने केलंय. प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आणि सोशल मीडियावर काम करणारे सगळे युट्यूबर्स असतील त्यांनी. कारण ह्याच्यात काय ताकद आहे हे सगळं आपल्या या आंदोलनामध्ये दिसलंय. कारण मला पाडण्याकरता काय काय घडलंय माझ्यापेक्षा जास्त पत्रकार बांधवांना माहित आहे. तुम्ही ते जास्त सांगू शकता कारण तुम्हाला माहित आहे की कशा पद्धतीचं षड्यंत्र लागलं गेलं. पण ठीक आहे, जनता मागं असली तर काय भ्यायची गरज नाही. 4000चं मताधिक्य म्हणजे कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला तुम्हाला माहित आहे एवढं सोपी गोष्ट नव्हती. पण ज्यांनी ज्यांनी आता मला मतं दिली त्यांचे तर मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी नाही दिली ते पुढच्या वर्षी देतील. अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळात मी करेल, एवढंच मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद बापू. अत्यंत संघर्षातून आपण विजय निर्माण केलाय, विजय संपादन केलाय. यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या भविष्य कालावधीसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. ब्राईट अँड शाईन सॅलॉन हायजीन आणि प्रीमियम केअरचा घ्या परिपूर्ण अनुभव. पुरुष व महिलांसाठी स्किन ट्रीटमेंट, हेअर ट्रीटमेंट, नेल आर्ट, बॉडी केअर, ब्रायडल तसेच पार्टी आणि प्रोफेशनल मेकअप सर्व्हिसेस. नवशिक्या व प्रोफेशनल साठी हेअर, स्किन व मेकअप कोर्सेस, सर्टिफिकेट सह प्रोफेशनल ट्रेनिंग अकॅडमी. ब्राईट अँड शाईन सॅलॉन, दत्त चौक, यशरंग अपार्टमेंट, पहिला मजला, सोन्या मारुती मंदिराजवळ, सोलापूर. संपर्क 7030858588.